नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरपीएफ मध्ये निघालेल्या सब इन्स्पेक्टर भरतीबाबत संपूर्ण माहिती पाहणार आहोत। यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल तर मिशन नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर पाहूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, आरपीएफ मध्ये सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल मिळून 4660 जागेची भरती निघालेली आहे। कालच्या व्हिडिओमध्ये आपण कॉन्स्टेबलची संपूर्ण माहिती पाहिली होती। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, एकदा जाऊन नक्की चेक करा, कारण याची पात्रता फक्त 10वी पास मागितलेली आहे। सब इन्स्पेक्टरच्या एकूण 452 जागा आहेत। तर आता आपण पाहणार आहोत यामधल्या कोणत्या कास्टसाठी किती जागा आहेत आणि याची पात्रता काय मागितलेली आहे, याचा सिलेबस काय आहे। तर बघा मित्रांनो, एकूण जागा आहेत 384 मेलच्या। यामध्ये ओपन 157, एससी 57, एसटी 28, ओबीसी 104, ईडब्ल्यूएस 38 आणि मित्रांनो या ठिकाणी महिलाच्या पण जागा आहेत 68 आणि माजी सैनिकाच्या पण 45 जागा आहेत। या सर्व पदाच्या मिळून 452 जागा आहेत एसआयच्या। तर मित्रांनो याची पात्रता बघा, याची जी पात्रता आहे ग्रॅज्युएशन, तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकतात। त्यानंतर बघा हाईट पण मागितलेली आहे। ओपन, ईडब्ल्यूएस, ओबीसी मेलसाठी 165 आणि फिमेलसाठी 157। चेस्ट मागितलेली आहे मेलसाठी 80 आणि 5 सेंटीमीटर फुगून फक्त मेलसाठी। एससी एसटीच्या उमेदवाराला हाईट मागितलेली आहे 160 मेलसाठी आणि 152 फिमेलसाठी आणि चेस्ट मागितलेली आहे 76.2 मेलसाठी आणि 5 सेंटीमीटर फुगून। इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे, एकदा नीट चेक करून घ्या। त्यानंतर बघा मित्रांनो, एज लिमिट 1 जुलै 2024 नुसार 20 ते 28 वर्षांपर्यंत ओपन कॅटेगरीला। यामध्ये एससी एसटीला अधिक 5 वर्ष राहणार आहेत आणि ओबीसीला 3 वर्ष अधिक राहणार आहेत। त्यानंतर बघा मित्रांनो, यासाठी एक्झाम फी किती लागणार आहे। ओपन ओबीसीला 500 रुपये, तसेच एससी एसटी, माजी सैनिक आणि सर्व जातींच्या महिलांना 250 रुपये। ही फी तुम्ही ऑनलाईन द्वारे पण भरू शकतात। मित्रांनो एक्झाम फी तुम्हाला या ठिकाणी रिफंड पण केल्या जाणार आहे, त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरताना आपलं पासबुक सोबत घेऊन जायचंय। तर बघा मित्रांनो, तुमची एक्झाम होणार आहे ऑनलाईन पद्धतीने। 120 क्वेश्चन असणार आहेत, त्यासाठी तुम्हाला 90 मिनिटाचा टाइम दिला जाणार आहे आणि मित्रांनो यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे। एका मार्कचा एक प्रश्न असणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 1/3 याप्रमाणे। आणि यामध्ये ओपन, ईडब्ल्यूएस, ओबीसी साठी पासिंग असणार आहे 35% आणि एससी एसटीला 30% असणार आहे आणि सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे। अर्थमॅटिक 35 मार्क, जनरल इंटेलिजन्स अँड रेसोनिंग 35 मार्क आणि जनरल अवेअरनेस 50 मार्क। संपूर्ण सिलेबस या पीडीएफ मध्ये दिलेला आहे, एकदा नीट चेक करून घ्या। लक्षात ठेवायचं मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। त्यानंतर बघा तुमची फिजिकल टेस्ट पण या ठिकाणी घेतल्या जाईल। 1600 मीटर धावणे पुरुष 6 मिनिट 30 सेकंद, लॉंग जंप 12 फीट आणि हाय जंप 3 फीट 9 इंच आणि महिलांसाठी बघा 800 मीटर धावणे 4 मिनिट, लॉंग जंप 9 फीट, हाय जंप 3 फीट। फिजिकल टेस्ट या प्रकारे तुमची घेतल्या जाईल। हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि याची शेवटची तारीख आहे 14 मे रात्री 12 वाजेपर्यंत। अर्ज भरल्यानंतर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर ते तुम्ही 15 ते 24 मेच्या दरम्यान चेंजेस करू शकतात। दिलेली माहिती जर समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण की अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण दररोज घेऊन येत असतो। चला तर मित्रांनो, धन्यवाद।